पण एक सांगू बापूजी, जे काही झालं ते चांगल्यासाठी झालं. हो, आज आम्ही आमच्या घरातल्यांच्याच नजरेतून पडता पडता वाचलो. बरोबर आहे. पण प्रत्येक वेळी अशी माफी नाही मिळणार हा. पुढच्या वेळी पार्टी शार्टीची गोष्ट केली ना तर आम्ही खरोखरच माहेरी निघून जाऊ. नाही 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 नाही. मग राहा एकटाच आणि घरातली सगळी कामं पण एकट्यानेच करा. दया असा चॅलेंज देऊ नकोस हा. कच्ची माडू आहे, करीन मी सगळं काम एकटा. काय मस्ती मस्ती करतोय बापूजी. आपल्याला कुठं जमणार घरची कामं. अरे तुम्ही सगळ्या तर घरच्या लक्ष्मी आहात. तुमच्याशिवाय घर थोडी ना चालू शकतं. बरोबर. अहो पण माझी तर लक्ष्मी येता येता राहिली ना. अहो बापूजी, तुम्ही स्थळ आणलं होतं आणि तुम्हीच बोलणी मोडलीत. अहो जर तुम्ही खरोखर प्यायलाच नव्हतात तर मग असं का केलं? अरे डबड्या, तो फोन लग्नासाठी नव्हता आला. मी तुला खोटं सांगितलं होतं की तुला लग्नासाठी फोन येणार आहे. पण बापूजी, तुमच्या या अभिनयामुळे माझं तर नुकसान झालंय ना. तुम्ही माझा चेक फाडून टाकलात. अगं बाई हो. हा ते त्यावेळी जरा जास्त अभिनय झाला होता. पण तू काळजी करू नकोस. तुझ्या पार्टीने जर तुला दुसरा चेक नाही दिला तर ते पैसे मी तुला देईन. नाही नाही, हरकत नाही. द्या, नंतर द्या. म्हणजे आता नको. अरे नंतर द्या. पण तुम्ही सगळ्यांनी जरा समजून घ्या. नशा करण्याने पैशांचं नुकसान होतं. नशा करण्याने जीवावर बेतूही शकतं. हे समजवण्यासाठी मी माझा जीव धोक्यात घालून पायी पडून उतरलो. नशा करण्याने नाती तुटतात हे समजवण्यासाठी मी पोपटचं नातं तोडण्याचं नाटक केलं. नशा मेंदू बधीर करून टाकते हे समजवण्यासाठी मी सोडीची जीभ घेऊन पळालो. अरे आज जी दुर्घटना माझ्यासोबत नाही झाली आहे ती उद्या तुमच्यासोबत होऊही शकते. अरे जरा विचार करा. तुमच्यापैकी कोणी दारू पिऊन वेडा झाला असता तर काय झालं असतं? मग तुमचं आपापसात भांडण होऊ शकलं असतं. कुणाचा घटस्फोट होऊ शकला असता. पैशांची जीवाची जोखीम झाली असती. आपल्याला नेहमी असंच वाटतं की आपण दारू पितोय, पण खरं तर दारू आपल्याला पित असते. मला मान्य आहे की आयुष्यामध्ये मौज मजा असली पाहिजे, पण ज्याने कुटुंबाचं नुकसान होईल, शरीराचं नुकसान होईल, अशा मौज मजेचा काय फायदा? माझी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. दारू पिणारा पती किंवा पिता कोणालाच आवडत नाही.